चला तर मंडळी, आज आपण बनवूया मेथीच्या भाजीचा आराम. त्यासाठी मी इथे घेतलेली आहे 2 जुडी मेथीची भाजी. मेथीच्या भाजीला छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. 2 ते 3 पाण्याने धुतलं की छान स्वच्छ होऊन जाते भाजी. त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 कांदा, 2 मोठ्या आकाराचे टमाटर आणि 7-8 मिरची. कांदा छान चिरून घ्यायचा, टमाटर मिरची पण असं छान चिरलं आहे बघा. गॅसवर आता आपण मीडियम आकाराचं पातेलं मांडूया. छान गरम झालं की त्याच्यामध्ये टाकूया आपण तेल. 2 ते 3 चमच टाकलं तरी होऊन जाते. तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालेलं आहे. आपण आता त्याच्यामध्ये कांदा टाकू. कांदा पण छान तेलामध्ये लालसर होऊ द्यायचा. लाल झालेला आहे कांदा. आता त्याच्यामध्ये आपण मिरची टाकूया. मिरची पण छान तेलामध्ये तळतळू द्यायची. छान एकजीव करून घ्यायचा. आता टाकू आपण टमाटर. आरणाला थोडेसे टमाटर जास्तीच लागतात. थोडंसं आमचर असलं की छान वाटते. आता याच्यावर एक प्लेट झाकून घेऊ आपण आणि छान सगळे मसाले आपण शिजू देऊ. तुम्ही बघू शकता छान टमाटर पकत आलेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकू हळद, 2 चम्मच तिखट, आणि मेथीची भाजी. मीठ आपण नंतर घालणार आहोत, त्यामुळे आता मी मीठ नाही घातलेलं. छान एकजीव करून घ्यायचं सगळं. आणि पुन्हा थोडा वेळ शिजायला ठेवून देऊ आपण. हे बघा, तुम्ही बघू शकता छान पकलेलं आहे. सगळे एकजीव झालेलं आहे. आत्ता टाकू आपण मीठ शेवटी. तिखट आणि मिठाचं प्रमाण चांगलं असलं की आरण 1 नंबर लागते. छान एकजीव करून घेऊ. सगळं आता शिजलेलं आहे छानपैकी. आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकू. आपल्याला जेवढ्या प्रमाणात आरण लागते त्याच्या प्रमाणामध्ये, भाजीच्या प्रमाणे आपण पाणी टाकू. प्लेट झाकून देऊ, म्हणजे या पाण्याला उकळी येऊ द्यावी लागते. पाण्याला उकळी येईपर्यंत आपण तांदळाचं पीठ घेऊ थोडंसं एका वाटीमध्ये आणि पाणी टाकून त्याच्यामध्ये पातळसर डो करून घेऊ आपण. असं पातळसर झालेलं आहे छान सैलसर. आता आपल्याला उकळी आलेली आहे. अशी उकळी यायला हवी. उकळी आल्याशिवाय ते टाकायचं नसतं कालवण. आता हे पीठ टाकून देऊ आपण भाजीमध्ये. आपल्याला ज्या प्रमाण लागते, कोणाला पातळ पाहिजे असते, कोणाला घट्ट, त्यानुसार पाणी आपण टाकू बरोबर. ते तुम्ही बघू शकता मी कशा प्रमाणात टाकला आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही. आता याला खूप छान उकळी येऊ द्यायची. मला वाटते 15 ते 20 मिनटं लागतात शिजायला. असं एकजीव झालं पीठ, मेथीची भाजी, टोमॅटो, तरच छान लागते. आरण छान शिजणे हे पण आरण चांगलं होण्याचं लक्षण आहे. त्याच्यामुळे गॅसवर
मस्त पकू द्यायचं. आता शेवटी शेवटी आपण टाकूया सांबार. आमच्याकडे कोथिंबीरीला सांबार म्हणतात. झालेला आहे आता आपला आरण. वाटीमध्ये काढून घेऊ. चला मंडळी, या मग जेवायला.